आता रोज रोज जर तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा मग घरात अगदीच भाजीला काही नसेल ना, तर बनवा अशी ही झणझणीत आणि चटपटीत टोमॅटोची चटणी. ही चटणी एकदा बनवलीत ना तर 2 ऐवजी 4 पोळ्या नक्कीच खाणार. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता चटणी बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटो जे आहेत ना ते मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. मिठामुळे काय होतं, भाज्यांवर जे काही केमिकल्स असतात ना ते निघून जातात आणि त्यामुळे असं मीठ घालायचं आणि टोमॅटो जे आहेत ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला. तर आता इथे चटणी बनवण्यासाठी मी छान लालसर रंगाचे 4 टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो आपल्याला या पद्धतीने असे कट करून घ्यायचे. चटणीसाठी आपल्याला खूप जास्त असे पिकलेले टोमॅटो घ्यायचे नाही आहेत. आता ही चटणी तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. अगदी झटपट होते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. इथे आता आपण सगळे टोमॅटो कट करून घेऊया. इथे बघा आता सगळे टोमॅटो कट करून झालेले आहेत. आता चटणीसाठी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे, मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची आणि आता यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं देखील छान तडतडू द्यायचं. आता यामध्ये आपल्याला हा ठेचलेला लसूण घालायचा आहे, तोही छान असा परतवून घ्यायचा. असा ठेचलेला लसूण घालायचा म्हणजे चटणीला चव छान येते. आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा पण आपल्याला छान असा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला गुलाबी रंगावर परतत आला की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची, हिंग घालायचा आणि चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत. तेलामध्ये हळद आपण घातली ना की ती सगळ्या भाजीला छान अशी लागली जाते, म्हणून हळद ही तेलामध्येच घालायची. आता हे टोमॅटो यामध्ये चांगले असे परतवून घ्यायचे आहेत. आता 1-2 मिनिटं हे टोमॅटो यामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा हे चांगलं असं परतवून घ्यायचं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटं आपल्याला हे टोमॅटो असेच वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे. इथे बघा आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता हे टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत. आता यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. तर यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा कांदा लसूण चटणी, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा धना पावडर. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या चटणीमध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही, त्यामुळे ही चटणी 2 ते 3 दिवस आरामात टिकते. म्हणजे प्रवासात तुम्ही ही चटणी घेऊन जाऊ शकता आणि भाकरीसोबत तर ही चटणी खूपच छान लागते. आता 5 मिनिटासाठी आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि एक चांगली दणदणीत वाफ येऊ द्यायची. आता या चटणीमध्ये आपल्याला थोडासा असा गूळ घालायचा, म्हणजे टोमॅटोचा जो आंबटपणा आहे ना तो बॅलन्स होतो. आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. यामुळे चटणीला एक छान खमंगपणा येतो. आणि इथे आपल्याला थोडासा जाडसरच कूट घालायचा, म्हणजे खाताना चटणी जी आहे ना ती छान लागते. इथे आता आपली चटणी झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती अशी कोथिंबीर घालून घ्यायची. चमचमीत आणि चटपटीत अशी आपली इथे टोमॅटोची चटणी तयार आहे. तर कशी वाटली ही शेंगदाण्याची कूट घातलेली टोमॅटोची चटणी? तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमची चटणी कशी झाली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.